लाल झालं. हो. हा, तर हे मगाशी असं लाल झालं नव्हतं. हा, चला बसा. उठ तू. अरे उठ ना तू. जुनं झालं ना. उपनिषदांच्या आणि वेदांतांच्या निबिड अरण्यातनं आपण आनंदराव दामल्यांबरोबर आता सफर करून आलो. दामल्यांचा अभ्यास, त्यांचा व्यासंग हा आपल्या सगळ्यांना कळला. आता मी एक तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस. म्हणजे कसं आहे, उषाताईंनी आज्ञा दिली, आता त्यांचीच गच्ची, त्याच्यामुळे म्हटलं बोलायला काय हरकत आहे. आणि त्याच्यात काय गंमत आहे माहितीये का, आमची A3 ही एक अतिशय खास इमारत आहे. पहिल्या मजल्यावरती या तर भक्तीचा प्रवाह उषाताईंच्या मार्गदर्शनाखाली गच्चीत जातो. दुसऱ्या मजल्यावरती जा, रुपालीचं मिले सुर मेरा तुम्हारा चालू असतं. तिसऱ्या मजल्यावरती पत्नीचे गोड बोल आणि नवऱ्याचा दमदार ताल चालू असतो. चौथ्या मजल्यावरती काय विचारता महाराजा, कला, साहित्य, राजकारण, समाजसेवा सगळं काही. थोडक्यात म्हणजे भजनापासून भर्तृहरीपर्यंत प्रत्येक विषय तिथे मोजूद आहे. 6व्या मजल्यावर काय विचारता, 6व्या मजल्यावर तर रामदासांचा मठ असल्यासारखीच परिस्थिती आहे. तर या थोडक्यात लिफ्टने जाता येताना या सगळ्यांची थोडीशी हवा मलाही लागली. आता याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो की आनंदराव दामले आणि आमच्या वहिनी सौ अनुराधा दामले यांचा आणि आमचा गेल्या जवळपास 30-35 वर्षांचा परिचय. त्या वहिनी गेल्या 15-20 वर्षांपासून प्रयत्न करतायत की आपला नवरा आणि दीर यांना सुधारावं. आता त्यांना त्याच्यामध्ये 50% यश आलं, ते तुम्ही आता पाहिलंच. आपल्या तुम्हाला सगळ्यांना वाटतं की वहिनींनी फक्त एक पुस्तक लिहिलं, ते चुकीचं आहे. त्यांनी 2 पुस्तकं लिहिली, 2. आणि नवरा सुधारल्यानंतर त्यांनी त्याच्यातलं एकच पब्लिश केलं, आनंद लहरी. आणि जे पब्लिश केलं नाही त्याचं नाव लहरी आनंद. तर असो, तर एकंदरीत थोडक्यात सांगायचं म्हणजे इथं तुमच्या समोर बोलताना थोडीशी मला भीतीही होती, संभ्रमही होता. परंतु ज्ञानेश्वर माऊली माझ्या मदतीला आली. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं की क्षीरसिंधूची या तटा पाणी येती गजघटा, तेच काय मुरकुटा वारिजत असे. अरे ज्ञानसागरांमध्ये आनंदराव दामल्यांसारखा महान हत्ती डुंबतो भक्तिसागरामध्ये. पण त्या काठावरती पिंगळ्यांसारख्या एखाद्या मुरकुटाला म्हणजे मच्छराला यायला मज्जा आहे का? नाही. माऊलीने सांगितलेलं, मग आपण कशाला काळजी करा. चला, माझा आजचा विषय आहे समर्थ संप्रदाय. त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, एक आहे समर्थ आणि दुसरा आहे संप्रदाय. समर्थ तर सगळ्यांना माहिती आहे. दीपाबाईंनी मला जरा समर्थांचं नाव सांगाल का तुम्ही? नारायण ठोसर. हा, अच्छा, नारायण सूर्याजी ठोसर. काय गंमत आहे पहा, एका भक्ताची भक्ती इतकी महान आहे की दैवत आणि भक्त याच्यातलं द्वैत नाहीस झालेलं आहे. आणि आपण दैवताला भक्ताच्या नावाने ओळखायला लागलो. रामदास समर्थांना, समर्थ म्हणजे कोण तर रामदास प्रभू रामचंद्राला समर्थ म्हणतात. दासबोधाला ते समर्थ कृपेची वचने म्हणतात. करुणाष्टकात परत त्यांनी उल्लेख केलेला आहे की समर्थे बहुसौख्य दिले. आणि संप्रदाय म्हणजे काय? संप्रदाय म्हणजे आपल्या प्राचीन भारतीय परंपरेनुसार सद्गुरूंनी शिष्याला दिलेलं सम्यक ज्ञान. थोडक्यात म्हणजे जाणत्यानी नेणत्याला ज्ञानी करणं म्हणजे संप्रदाय. तर हे झालं समर्थ आणि संप्रदाय. काय आहे, एकदा रामदासांना एक माणूस भेटला.
बहुतेक आपला पुण्यातला सदाशिव नारायणातलाच असावा. त्यांनी विचारलं, बुवा हल्ली तुमच्या भोवती बरीच गर्दी असते, तुम्ही मठ बीट स्थापन केलंय, अनुयायी वगैरे आहे, मला एक सांगा, तुमचा संप्रदाय कुठला, तुमचे गुरु कोण, तुम्हाला दीक्षा कोणी दिली, आणि तुमच्या संप्रदायाचा आराध्य दैवत विवत काय? रामदासांनी त्यांना सांगितलं, आमुचे कुळी हनुमंत, हनुमंत आमचे दैवत, स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत. आता गंमत बघा, रामदास काय म्हणाले, आमचं कुळ हनुमंताचं, आमचं दैवतच हनुमंत आहे, आमचा संप्रदाय स्वरूप संप्रदाय, आमचा मठ अयोध्या मठ, आणि आमच्या संप्रदायाचं दैवत जानकी रघुनाथ. आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माला सचेतन करण्यासाठी भारताच्या 4 कोपऱ्यांमध्ये 4 मठ स्थापन केले, आणि त्या मठांना त्यांनी उपनावं दिली, स्वरूप, आनंद, प्रकाश आणि चैतन्य. आता तुकाराम महाराजांना एका बाबाजी चैतन्य नावाच्या गृहस्थांनी स्वप्नामध्ये दीक्षा दिली, अनुग्रह दिला, म्हणून तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायी. ज्ञानेश्वर माऊली स्वतःला प्रकाश संप्रदायी म्हणवते. मोठी गमतीची गोष्ट आहे, ही 2 महान माणसं की ज्यांना जगद्गुरू म्हणणं म्हणजे सुद्धा कमी होईल अशी माणसं, परंतु यांना विधिवत दीक्षा मिळाली नाही. कारण तुकाराम बाबाजी वाणी शूद्र, ज्ञानेश्वरांचा काय विचारता, ते तर संन्यासाचंच पोर. तर अशा रीतीने रामदास आपल्या संप्रदायाचं पूर्ण कुळ सांगतात. स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ. स्वरूप, आता अयोध्येला कुठला मठ आला, अयोध्येला तर मठ वगैरे काही नाही, मग हे स्वरूप कुठून आलं, तर रामदासांना इथे स्वरूप म्हणजे स्वरूप, निजरूप म्हणजे कुणाचं, तर रामाचं रूप, म्हणून स्वरूप, स्वरूप संप्रदाय. आणि जसे तुम्हाला हे 4 असलेले मठ हे तुमच्यासाठी जितके प्रिय आहे तितके माझ्यासाठी अयोध्या प्रिय आहे, कारण ते प्रभू रामचंद्रांचं निवासस्थान आहे. आता आपण एक थोडस जर बघितलं तर जेवढे काही भारतामध्ये संप्रदाय, सगळे संप्रदाय श्री शंकराचार्याच्या अद्वैत वेदांताशी जवळीक साधणारे, म्हणजे प्रपंचाची असारता, जगाचे मिथ्यत्व, मनाचे स्वरूप, मोक्ष, सद्गुरु, सत्शिष्य, नवविधा भक्ती, सगुण, निर्गुण, हे सगळं सगळीकडे थोड्याफार फरकाने सारखाच आहे. मग फरक कुठे आहे, रामदास स्वामी आणि बाकीची मंडळी यांच्यामध्ये फरक कुठे आहे? फार मोठा फरक आहे. हे सर्व संत जे होऊन गेले ना, ते सगळे सामान्यांपासून फटकून राहणारे. दूर डोंगरावर जाऊन तप करायची, वनात जायचं, काबाड कष्ट करायचे, देह कष्ट व्हायचा आणि ईश्वर प्राप्ती करायची. रामदास संबंध भारतभर हिंडले. भारतभर हिंडून त्यांनी काय पाहिलं, किती दयनीय परिस्थिती या भारतवर्षाची झालेली आहे. कुणीही यावं, लुटावं, मारावं, काहीही जुलूम करावा अशी या देशाची गत झालेली आहे. आता ह्या सगळ्यांपासनं जर काहीतरी परिवर्तन करायचं असेल तर आपण वैयक्तिक मोक्षाचा मार्ग सोडला पाहिजे. अरे एकाने ज्ञानी व्हायचं, एकाने आत्मज्ञान मिळवायचं, एकाने परमसुखाची वाटचाल करायची, आणि ही हजारो लाखोने असलेली अज्ञात जनता त्यांना सोडून द्यायचं का? इथं रामदासांचं वेगळेपण दिसतं. आणि ही सगळी संत मंडळी काय सांगायची, ही त्रिगुण थिअरी, सत्व रज तम, तम अतिशय वाईट, रज सुद्धा वाईट, चांगलं काय
तर सत्व. परंतु रामदासांचं मोठेपण कशात आहे की रामदासांनी आता वैयक्तिक मोक्षापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं. रामदासांनी राष्ट्र निर्माण करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी त्यांना राष्ट्र चेतना जागृत करायची होती. रामदासांना इथं न्यायाचं राज्य पाहिजे होतं. रामदासांना इथं धर्माचं राज्य पाहिजे होतं आणि ते न्यायाचं आणि धर्माचं राज्य इथे जर यायला हवं असेल तर काय व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी बुडाला औरंग्या पापी हे आधी व्हायला पाहिजे आणि हे जर झालं तरच उदंड झाले पाणी स्नान संध्या करावया हे असं होणार होतं. आणि म्हणून रामदासांनी राष्ट्रहिताला प्राधान्य दिलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जगामध्ये जेवढ्या काही क्रांत्या झालेल्या आहेत त्याचा तुम्ही अभ्यास करा. तुम्हाला असं दिसेल की एक क्रांतीचा प्रणेता असतो, एक उद्गाता असतो, पण ही क्रांती सामान्यच घडवून आणतात. जगाच्या इतिहासात कुठेही पहा, फार लांब कशाला जा, आपल्या देशामध्ये झालेल्या 2 क्रांत्या, एक महात्मा गांधींनी घडवून आणलेली आणि दुसरी जयप्रकाशांनी घडवून आणलेली. कोण होते याच्यामध्ये नेते? गांधींच्या क्रांतीमध्ये बरेच नेतो, जयप्रकाशांच्या क्रांतीमध्ये कोणी नाही, सर्वसामान्य माणसं. तर रामदासांना हे जाणवलं की ही सामान्य मंडळी क्रांतीचे अग्रदूत होऊ शकतात. मग आपण काय करायला हवं? ही सगळी मंडळी यांना सगळ्यांना सांगायचं की बाबा रे संसार बिंसार सोड, अंतर प्रपंच सोडून निघ, अंतर ईश्वर प्राप्तीला जाऊ. त्यांना शक्य आहे का? शक्य नाही आहे. प्रपंच सोडणं हे तुम्हा आम्हाला शक्य नाही. म्हणून रामदासांनी काय केलं? रामदासांनी एक क्रांतिकारक विधान केलं की प्रपंच हा परमार्थाला विरोधी नाही, उलट प्रपंच हा परमार्थाला पूरक आहे. कसं? तर प्रपंची जो सावधान तोच परमार्थ करील जाणार, प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा, साफ सांगितलंय त्यांनी. आणि त्यावेळेला व्हायचं तसं. एक मुसलमानाची टोळधाड आली, गाव लुटलं, पिकं पेटवली, लेकी सुना बायका ज्या काही दिसल्या त्या पळवल्या, तरुण माणसं त्यांच्याशी लढता लढता मेली. उरलं काय? काही नाही. मग कशासाठी जगायचं? हे सगळं नश्वर आहे, याच्यात काहीच अर्थ नाहीये. अशा भावनेतनं मग लोक परमार्थाकडे वळायला लागले, त्यागाची भाषा करायला लागले. आता हा त्याग नसून पलायनवाद होता आणि समर्थांना ह्या अशा पलायनवादातनं अध्यात्माकडे जाणं हे मान्य नव्हतं. म्हणून त्यांनी सांगितलं केवळ सत्वगुण नाही तर रजगुण सुद्धा म्हणजे प्रपंच सुद्धा हा परमार्थाकडे जाण्यासाठी अडथळा ठरत नाही. म्हणून समर्थांनी रजगुणाचा पुरस्कार केला आणि पुरुषार्थ वाढवण्याचं ठरवलं. आपल्या कार्यामध्ये त्यांनी राजकारणाला महत्व दिलं. समर्थ म्हणतात प्रवृत्तीस पाहिजे राजकारण, निवृत्तीस पाहिजे पंचीकरण. आपलं मानवी जीवन 2 पातळ्यांवरती असतं, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. सरळ साधी गोष्ट आहे. जर तुमची घरं चांगली असतील, जर तुमचे रस्ते चांगले असतील, जर तुमचं गाव चांगलं असेल, जर तुमच्या देशातला व्यापार भरभराटीला आलेला असेल, तुमच्याकडे नवनवीन शोध लागत असतील, तर तुम्हाला राष्ट्रीय अस्मिता आहे असं म्हणता येतं. नाही तर तुमचा सोमालिया होतो. तर रामदासांनी हे जाणलं की राष्ट्रीय अस्मिता जर या देशाची जागृत करायची असेल तर इथला राज्यकर्ता हा हिंदू हवा. कारण मुसलमान म्हणा, ख्रिश्चन म्हणा, यांचं ध्येय एकच होतं, इथले लोक वाटवून आपल्या धर्माचे करायचे आणि इथली दीन दुबळी जनता होत होती. अहो गोव्यामध्ये तर इतकी त्यांची साधी सोपी आयडिया असायची, सगळ्या लोकांना ते पोर्तुगीज लोक एकत्र करायचे, गावात एकच विहीर असायची.
हा बघा आम्ही याच्यामध्ये हा पावाचा तुकडा टाकला, आता उद्यापासून जो याच्यातलं पाणी पिईल तो ख्रिश्चन झाला, निघून जायचे. हे गरीब बिचारी मंडळी नाईलाजानं त्याच्यातली पाणी प्यायची, मग मुकाट्याने त्या चर्चमध्ये जायची आणि सांगायची आम्ही त्या विहिरीतलं पाणी पिलं, आता आम्ही ख्रिश्चन झालो. इतकं सोपं होतं. तर समर्थांना हे बदलायचं होतं. समर्थांना माहिती होतं की जर खराखुरा सर्व धर्म समभाव जर हवा असेल तर राज्य करता हिंदू पाहिजे. कारण हिंदूंची जगाकडे पाहण्याची दृष्टी ही निराळी. मुसलमान बायकांकडे भोगाची वस्तू म्हणून पाहिजे आणि हिंदू स्त्रियांकडे कुठल्या कल्पनेत कुठल्या दृष्टीनं पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची रूपवान सून ज्या वेळेला शिवरायासमोर आली त्यावेळेला शिवराय काय म्हणाले, शिवरायांनी तिचा यथोचित सत्कार करून तिला सुरक्षित परत पाठवलं. ही हिंदू संस्कृती. मग राजा कसा हवा, राजा कसा हवा तर शोधायला सुरुवात केली. देवासारखा माणूस हवा. आता देवासारखा माणूस हवा, एवढं मोठं काशी विश्वनाथाचं देऊळ. मी गेलो होतो काशीला, तिथल्या गाणी आम्हाला सांगितलं साहेब ही विहीर भयंकर स्पेशल आहे. मी बघितलं पण काय साध्या विहिरीसारखी विहीर दिसते, याच्यात काय विशेष. पण नाही, ज्या वेळेला औरंगजेब चालून आला त्यावेळेला साक्षात काशी विश्वनाथाने या विहिरीत उडी घेतली. अरे आता थोड्या वेळापूर्वी दामल्यांनी सांगितलंय की या विश्वातलं जगात एक झाडाचं पान सुद्धा ईश्वराच्या मर्जीशिवाय हालू शकत नाही. आणि हा एवढा मोठा जगत म्हणजे सर्वशक्तिमान ईश्वर औरंगजेब चालून आला तर विहिरीत उडी घेतो, स्वतःचं रक्षण करत नाही. आता इथे उषाताईंनी पण पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती सुद्धा ठेवली आहे, त्याच्यामुळे उषाताईंनी राग मानून घेऊ नये. रामदास पंढरपुराला गेले आणि विठोबाला पाहून काय म्हणाले, परमेश्वरा तुमचे हात कमरेवरती, अहो काहीतरी करायची वेळ आहे. कुठं आहे तुमचं धनुष्य, कुठं आहे तुमची शस्त्र. हे तुमच्या अवतीभोवती एवढा अनाचार चाललाय आणि तुम्ही स्वस्थ कमरेवरती हात ठेवून उभा आहे. मग उदाहरण कुणाचं द्यायचं, उदाहरण द्यायचं प्रभू रामचंद्राचं, जो माता पित्यांची आज्ञा पाळतो, ज्याचं बंधुप्रेम अतुलनीय आहे, ज्याचं स्वतःच्या पत्नीवर पराकोटीचं प्रेम आहे, ज्याचं एक पत्नी व्रत सगळ्यांना माहिती आहे, जो पराक्रमी योद्धा आहे, जो जनसामान्याची पर्वा करतो, त्यांच्यामध्ये मिसळतो. आपण म्हणतो की रामाने वानर सेना नेऊन युद्ध जिंकलं. अहो ती वानर सेना म्हणजे कोण होतं, वानर सेना म्हणजे गरीब वनवासी होते. तर अशा दीन दलित जातीमध्ये सुद्धा श्रीरामाने एवढा पुरुषार्थ निर्माण केला की महापराक्रमी दशग्रंथी रावणाचा सपशेल पराभव झाला. असा हा प्रभू रामचंद्र. हे म्हणून आमचं दैवत, म्हणून रामाचं नामस्मरण करायचं, म्हणून रामाच्या नावाचा जप करायचा. आता जपाची तुम्हाला एक गंमत सांगतो. आता सगळ्यांनी आपण एक काम करायचं, सगळ्यांनी डोळे मिटायचे. मिटले? आता म्हणा आई. उघडा डोळे. आता काय झालं, तुम्ही आई म्हटल्यावर काय झालं मी सांगतो. कुणाच्या डोळ्यासमोर आईचा हसरा चेहरा आला, कुणाच्या डोळ्यासमोर आपल्या आवडीचा पदार्थ करणारी आई आली, कुणाच्या डोळ्यासमोर आपण शाळेत जाताना आपल्याला खिडकीतनं हात दाखवणारी आई आली, कुणाच्या डोळ्यासमोर आपण आजारी असताना आपल्या डोक्यावरनं ममतेनं हात फिरवणारी आई आली. आली ना, निर्नाळी रूप आली असते. एक आई नाव म्हटलं तर ही इतके आईचे गुण तुमच्या समोर आले. म्हणून रामदासांनी नामजप सांगितलाय की रामाचं स्मरण करा. आणि म्हणून श्रीराम हे रामदासांनी दैवत म्हणून स्वीकारलं. अशा प्रभू रामचंद्राच्या अधिष्ठानाखाली हनुमंताची उपासना. हनुमंताची उपासना कशाला, हनुमंत बलशाली आहे पण मुजोर नाही. तो रामाची प्रत्येक आज्ञा तो आहे. हनुमंत महापराक्रमी आहे
म्हणून हनुमंताची उपासना. या सगळ्याचा विचार ज्या वेळेला रामदासांनी केला त्यावेळेला त्यांनी ठरवलं की आपल्याला धर्म संस्थापनाचं कार्य करायचंय, आपल्याला धर्म रक्षणाचं कार्य करायचंय, आपल्याला धर्म प्रसाराचं काम करायचंय. म्हणून त्यांनी चतुसूत्री सांगितली. मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्वाविषयी, चौथा अत्यंत साक्षेप, फेडावे आक्षेप नाना. संतांबद्दल एक गोष्ट आहे, संतांचा सहसा लोकसंग्रह नसतो, कारण ते लोकांपासून फटकूनच वागतात. कारण त्यांना ते आत्मज्ञान प्राप्ती वगैरे वगैरे जे काही असतं त्याच्यासाठी त्यांना पब्लिक मध्ये राहणं काही जमत नाही, ते आपले दूर राहतात. रामदास याला अपवाद होते. रामदासांनी लोकसंघटन केलं. रामदासांना समोर काय काम करायचं हे पूर्ण माहिती होतं. त्याच्यासाठी रामदासांनी ठिकठिकाणी मठ स्थापन केले. किती? जवळपास 1100 मठ. नुसते मठ स्थापन केलं नाही, प्रत्येक मठाला तो व्यवस्थित चालावं म्हणून एक घटना दिली. प्रत्येक मठाचा प्रमुख जो असेल त्याला म्हणायचं महंत. ते फक्त ब्राह्मण नसायचे, मराठे सुद्धा असायचे. अनुयायांना म्हणायचं रामदासी. या रामदासांमध्ये सुद्धा 2 प्रकार, एक उघड रामदासी आणि दुसरे गुप्त रामदासी. का? कारण आपल्याला धर्मरक्षणाबरोबर राजकारण सुद्धा करायचं आहे, म्हणून ते गुप्त रामदासी असायचे. मठ स्थापन केला, संघटना स्थापन केली. त्यांना कसं वागायचं, कसं राहायचं याचं पूर्ण ज्ञान होतं. या सगळ्या रामदासांनी अभ्यास करायला पाहिजे, वाचन करायला पाहिजे, मनन करायला पाहिजे. अहो, एकट्या धुळ्याला रामदासांनी आणि रामदासांच्या शिष्यांनी नकललेले 5000 ग्रंथ आज मितीला आहेत. एकट्या धुळ्याला महाराष्ट्रभर किती असतील याचा तुम्ही विचार करा. आता आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. याच्यासाठी रामदासांनी आपल्या अनुयायांना काय सांगितलं, कुठलं साधन सांगितलं? भिक्षा मागा. तुम्ही म्हणाल भिक्षा मागा हे काय साधन झालं जनसंग्रहाचं? हो. कसं? कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. अरे लहान मोठ्या सगळ्या गावांमध्ये जा, घरोघरी जा, घर पहा, भिक्षा मागा. तिथल्या माणसांची तुमची इंटरॅक्शन होईल, तुम्ही त्यांच्याशी बोलाल, ते तुमच्याशी बोलतील आणि मग ठरवा कोणचा माणूस कोणची बाई आपल्या कार्याला उपयोगी पडणार आहे. भिक्षेने ओळखी होती, भिक्षेने भ्रम चुकती, हे सांगितलंय रामदासांनी. आणि भिक्षा किती घ्यायची? भरपूर वाढली म्हणून घ्यायची नाही, पोटाला किती पाहिजे तेवढीच भिक्षा घ्यायची. रामदासांनी अशा रीतीने लोकसंग्रह करायचं ठरवलं, सद्गुण संवर्धन करायचं ठरवलं आणि एक मोठी संघटना उभी केली. त्या संघटनेला त्यांनी आचारसंहिता दिली. मला माहिती आहे आपल्याला वेळ फार कमी आहे, परंतु इथले काही श्लोक वाचल्याशिवाय मला राहवत नाही. स्वदेश राहिला मागे, विदेश लागला पुढे, आचार राखणे आधी, स्नान संध्या पवित्रता, अचूक शुद्ध लिहावे, वाचावे नीट नेटके, साकल्य अर्थ सांगावा यथाथत्य प्रचितीने. म्हणजे कुठून तरी कट कॉपी पेस्ट करून एक बार तयार करून आणला आणि वाचलं असं नाही. त्याची तुम्हाला प्रचिती आली पाहिजे, तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. दामल्यांनी जसा त्यांनी आज जे सांगितलं त्याचा जो अभ्यास केलेला आहे आपल्याला जाणवत होतं की त्यांच्या प्रत्येक शब्दांमध्ये हे तो प्रचितीचे बोलणे. तर तसं साकल्य अर्थ सांगावा यथाथत्य प्रचितीने, बोलावे न्याय नीतीने, मर्यादा राखणे जनी, अत्यंत साक्षेपी व्हावे न व्हावे आळसी कदा, घ्यावा या देहाचा लाहो. लक्षात घ्या, घ्यावा या देहाचा लाहो, जायाचे हे म्हणून या देहाचा उपभोग घ्या, या देहाकडनं काम करून घ्या, या देहाकडनं सगळं हे उरकून घ्या. का?
तर जायाचे हे म्हणून या विसरू नका. मरोनी कीर्ती उरावी नुरवावी अपकीर्ती ते. धन्य धन्य म्हणे लोक सत्क्रिय करिता बरी. हे मला वाटतं एक काहीतरी 40-50 ओळींचं स्फुट आहे. आता जास्त माहितीसाठी आमच्या वहिनीला विचार, त्यांना सगळं माहिती. हे बघा, हे म्हणजे आजचं माझं हे जे सगळं बोलणं आहे याच्यामध्ये माझं सुप्रीम कोर्ट म्हणजे अनुराधा आनंद दामले असो. तर हे जे समर्थांचं स्फुट आहे हे भारतीय आध्यात्मिक विचारधारेचा आत्मा म्हटलं तरी चालेल. समर्थांनी आपलं कार्य उभं केलं. समर्थांनी एका दीन दलित सत्व गमावलेल्या विखरलेल्या समाजाला राष्ट्रीय अहंकार दिला, चेतना दिली. आणि मग त्या चेतनेने काय झालं तर ज्या वेळेला युगायुगातनं निर्माण होणार न्यायानी, नीतीनी आणि अत्यंत साक्षेपी असं राज्य करणारं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रात ज्या वेळेला आलं शिवाजी महाराजांच्या रूपाने, त्यावेळेला रामदासांनी आपली ही सर्व शक्ती त्यांच्या कार्याला लावली. कारण रामदासांचं ध्येय तेच होतं की या देशामध्ये हिंदू पदपातशाही इथं यावी. आज आपण बघतोय विचार नाही, आचार नाही, संस्कार नाही. 3 वर्षाची मुलगी, 6 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी, तरुणी, कुणाची पुतणी, कुणाचं बहीण. आपण काय वाचतो काय आहे? स्त्रीकडे पाहण्याचा आपला भारतीय दृष्टिकोन कसा होता आणि हे का घडत आहे? म्हणून आज एक रामदास हवा की जो या धर्मच्युत झालेल्या समाजाला धर्म शिकवेल, या आचार विसरलेल्या लोकांना आचार शिकवेल आणि जो आपल्याला संस्कार देईल. म्हणून परत एकदा रामदास हवा, परत एकदा प्रभू रामचंद्र हवा आणि परत एकदा हनुमंत हवा. धुळ्याचे शंकर श्रीकृष्ण देव हे समर्थांचे निस्सिम भक्त. त्यांचं एक वाक्य आहे, रामदासांचं स्मरण हे राष्ट्राचं जीवन आणि रामदासांचं विस्मरण हे राष्ट्राचं मरण. मला वाटतं रामदासांबद्दल याच्यापेक्षा जास्त सार्थ काय बोलावं. आज तुम्ही माझं जे काही थोडंसं बोलणं ऐकलं त्याच्या मागची भावना अशी आहे, माझं काम आरसा. काय आहे, आरशासमोर जर चांगली व्यक्ती उभी राहिली तर चांगली प्रतिमा दिसते. त्यात आरशाचं क्रेडिट काही नसतं. उषाताईंनी आज्ञा दिली म्हणून इतिहासार्य राजवाडे, डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, शंकर श्रीकृष्ण देव, सुनील चिंचोळकर अशा महान महान लोकांचा मला गेल्या 8-10 दिवस सहवास घडला. त्यांच्या सहवासातनं जे काही माझ्या मनात उरलं ते मी तुमच्या समोर उभं केलं. जर काही चांगलं असेल तर ते अर्थातच त्यांचं, मी तर शेवटी आरसा. शेवटी एकच म्हणूया, जय जय रघुवीर.